देईल आणि आपण भोकरवासियांचे मी ऋण व्यक्त करण्यासाठी येणार आहे, पण युतीला मान्य नव्हते. आज आपण बघतो की या ठिकाणी पक्षानं त्यांच्या पश्चात माझ्यावर जिम्मेदारी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. खरं तर मी पक्षाचे आभार मानतो. राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, आपले नाना पटोले साहेब असतील, थोरात साहेब असतील, अमितजी देशमुख साहेब असतील, या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या माणसावर या ठिकाणी विश्वास ठेवून त्यांच्या पश्चात मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आज आपण बघू शकता की नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं एक प्रचंड प्रमाणात एक चांगलं वातावरण आहे. आज माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रांतर्गत जे 6 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व विधानसभेचे जे उमेदवार आहेत ते सर्व काँग्रेसचे दिलेले आहेत आणि पक्षाने काळजी घेतलेली आहे की बा या ठिकाणी प्रचार करताना वर पंजा आणि खाली पंजा हे 2 निशाणीमध्ये कुठेतरी कन्फ्यूज होऊ नये लोकांमध्ये. आणि सतीश दादा, मी खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी खूप या ठिकाणी आम्हाला काँग्रेस पक्षाला मदत केली, महाविकास आघाडी मजबूत होण्यासाठी मदत केली की आज या ठिकाणी जे 6च्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभा क्षेत्रांतर्गत तिथं काँग्रेसचा उमेदवार त्यांनी दिलेला आहे. आज आपण बघू शकतो की महाराष्ट्रामधलं जे चित्र आहे, महायुतीनं जे वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आज आमची लाडकी बहिणीला पैसे देतात 1,500 आणि या ठिकाणी आमचा 100 रुपयाचा बॉन्ड 500 रुपयाला करून टाक. बाबा किती गेले पैसे? जास्त 400 रुपये. एका बॉन्ड मागे 400 रुपये कोणाच्या खिशातून गेले? सरकारच्या का आमच्या? म्हणजे एका ठिकाणी योजना द्यायच्या आणि दुसऱ्या ठिकाणून पैसे काढून घ्यायचे आणि कितीतरी लाख कोटीचं कर्ज आपल्या या महाराष्ट्रावर त्यांनी करून ठेवलेलं आहे. आज हालाकीची परिस्थिती आहे, कितीतरी योजना बंद झालेल्या आहेत, कितीतरी योजनेचा पैसा त्यांनी या योजनेकडे वळवलेला आहे आणि पुढच्या काळात येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं बजेट कसं होईल हे सांगणं खूप अवघड आहे. पण मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही. सध्या दिवाळी आहे आणि येणाऱ्या पुढच्या 15 दिवसात खूप फटाके फुटणार आहेत. सुभाष दादा आमचे तयार आहेत, गोविंद बाबा तयार आहेत आणि राहुल गावकर साहेबही तयार आहेत की फटाक्याची लढ घेऊन येणाऱ्या काळात मोठ्या सभा आपल्या होणार आहेत. तिथं जास्तीचं आम्ही अधिक बोलू, पण मी एवढंच सांगतो की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांना जसं आपण प्रेम दिलात, या भोकर मतदारसंघामधून भरपूर असं त्यांना मतदान दिलात, त्याबद्दल मी वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पश्चात त्यांच्या वतीने मी आपले ऋण व्यक्त करतो. आणि मी आशा व्यक्त करतो की त्यांना जसं आपण आशीर्वाद रूपी मतदान दिलात तसेच मायेची थाप माझ्या पाठीवरही राहावी आणि तसे मायेचा आशीर्वाद आपला माझे वडील गेल्यानंतर खरं तर पालक आता आपल्या इथं बसलेल्या सर्वांना मला घ्यायचं आहे, एवढी मी आपल्याला सर्व कळकळीनं नम्र विनंती करतो. आणि आमच्या दोघांवरही, माझ्यावर आणि पप्पू पाटील कोंडेकर यांच्यावरही आपला दोघांचा आशीर्वाद असाच राहावा ही नम्र विनंती करून थांबतो. जय महाराष्ट्र. चले